मेट्रो वुमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता अश्विनी भिडे थेट मेट्रोतून मंत्रालयात जाणार आहेत। त्यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। अश्विनी भिडे यांनी त्वरित या पदाचा कार्यभार हाती घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। मात्र पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हे ब्रिजेश सिंह पाहत होते। त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। IAS अधिकारी अश्विनी भिडे कोण आहेत पाहूयात। अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील 1995च्या तुकडीतील अधिकारी आहेत। त्यांना सनदी सेवेतील 25 वर्षांचा अनुभव आहे। त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच MMRDAचे अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही अश्विनी भिडे यांनी काम पाहिलंय। त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबई रेल मेट्रोचं जाळं निर्माण करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान दिलंय। IAS अधिकारी अश्विनी भिडे या मेट्रो वुमन म्हणूनही ओळखल्या जातात। त्या आरेमधील झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेत आल्या होत्या, पण त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती। परंतु 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आलेल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदी नेमण्यात आलं। मेट्रो वुमन अश्विनी भिडे या कायमच मेट्रोच्या कामासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत असतात। आरे जंगलातील झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडल्यामुळे अश्विनी भिडे यांच्यावर जोरदार टीका झाली होती। त्यावेळी लोकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी #आरे ऐका ना ही मोहीम सुरू केली। त्यात त्यांनी ट्विटरवर आरेबाबत लोकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं होतं। अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी असल्याचंही म्हटलं जातं। त्यामुळे आताही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता अश्विनी भिडे यांनी मेट्रोतून थेट मंत्रालयाचा मार्ग धरलाय। मेट्रोत असताना त्यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली होती। त्यामुळे आता त्याही नवीन जबाबदारी कशा पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।